खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 9730 008992। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिर, 40 लाभार्थ्यांना मिळाले कृत्रिम अवयव। नाशिक जिल्हा परिषद व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम संचालित SR ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत सुरगाणा तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात विशेष कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात एकूण 84 लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यापैकी 40 पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव बनवून देण्यात आले। शिबिरादरम्यान लाभार्थ्यांच्या आवश्यक गरजेनुसार वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपकरणांची मोजमाप घेण्यात आली। शिबिराचे उद्घाटन करताना पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी JT सूर्यवंशी यांनी सरकारच्या विविध योजनांमधून दिव्यांगांसाठी उपयुक्त सेवा दिल्या जात आहेत, पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या कार्यक्रमाला सहाय्यक गट विकास अधिकारी रामचंद्र झिरवाड, अशोक मंगळू गावित, विजय वाघेरे, अण्णा गोपाळ, माधव गावित, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। आज दिनांक 24/6/2025 रोजी पंचायत समिती सुरगाणा जिल्हा नाशिक येथे अल्मिको संस्था यांच्यामार्फत अस्थिव्यंग लाभार्थ्यांसाठी एक विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं। तर आमच्या तालुक्यामध्ये सुरगाणा तालुक्यात एकूण 84 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। 84 लाभार्थी जे पात्र होते याची तपासणी झालेली आहे आणि जे त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना कृत्रिम पाय द्यायचा की हात द्यायचा की नुसता पंजा द्यायचा की बूट द्यायचा किंवा सायकल द्यायची या संदर्भात डॉक्टरांकडून पूर्णपणे तपासणी झालेली आहे। आणि त्याच दिवशी जे अल्मिको संस्था आहे यांची जे टेक्निकल टीम आहे आणि डॉक्टर आहे यांनी त्याच दिवशी त्याचं साहित्य वाटप केलेलं आहे। आणि समोर आपल्या लाभार्थी दिसतो आहे की ज्याला उभं पण राहता येत नव्हतं, परंतु आता थोडी अडचण आहेच त्यांना, परंतु आता त्यांची जर सवय झाली तर नक्कीच एक घरी बसलेल्या व्यक्तीला काहीतरी बाहेर फिरून आपलं जग बघता येईल। आणि याचं नक्कीच पंचायत समिती सुरगाण्याच्या वतीने जे आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये जिल्हा परिषद नाशिक, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मित्तल मॅडम, आमचे गट विकास अधिकारी माननीय सूर्यवंशी साहेब, आमचे ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी, कक्षा अधिकारी, नंतर संबंधित खात्याचे सर्व लोक यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पंचायत समितीतर्फे मी जे गुजरातची आमची अल्मिको संस्था आहे यांचे आभार मानतो। आणि वेळोवेळी असेच कार्यक्रम अरेंज करावे अशी मी त्यांना आज पंचायत समितीच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।